नमस्कार. देशदूतच्या शिक्षणोत्सव या मालिकेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. निमित्त आहे देशदूतचा 54वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. शिक्षणोत्सवात आज आपण जी चर्चा करणार आहोत तो शिक्षणाचा एक पैलू म्हणजे स्पर्धा परीक्षा. आपण असं म्हणतोय की शिक्षण कुठल्याही प्रवाहातलं असो, त्याचा मूळ उद्देश असाच आहे की त्यांनी माणूस घडावा, समाज घडावं आणि राष्ट्र घडावं. या प्रक्रियेतनं जर का आपल्याला बघायचं असेल तर स्पर्धा परीक्षा हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. या स्पर्धा परीक्षांच्या मुलांना म्हणजे जे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला बसतायत, मग त्याच्यात UPSC असो, MPSC असो किंवा इतर अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असो की ज्याच्यामधनं कुठेतरी एक चांगला जॉब मिळून तिथे काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला त्या पॉलिसीला, तिथल्या इम्प्लिमेंटेशनला तुम्हाला संधी मिळू शकते. अशा विद्यार्थ्यांची जी तयारी जे करून घेत आहेत ते आहेत प्राध्यापक राम खैरनार सर. खैरनार सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या देशदूतच्या चर्चेमध्ये. नमस्कार. खैरनार सर आपण सगळे जाणून आहोत नाशिकमध्ये असं एक नाव आहे की जे यांची युनिव्हर्सल फाउंडेशन म्हणून त्यांची संस्था आहे. या संस्थेमार्फत आज देशाला अनेक अधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले अनेक ब्युरोक्रॅट्स असे दिलेले. अगदी ग्रामीण भागातनं येणारे विद्यार्थी असो किंवा शहरी भागातनं येणारे विद्यार्थी असो, सर आणि त्यांची टीम या विद्यार्थ्यांना अतिशय त्यांच्या कपॅसिटीज ओळखून त्यांच्या कपॅसिटीज पुढे कशा न्यायच्या याच्यावर ते काम करतात. सर जसं मी म्हटलं की मुळात शिक्षणाचा हा उद्देशच असा आहे की आपल्याला एक माणूस घडवायचा आहे, समाज घडवायचा आहे आणि मग अर्थातच राष्ट्र घडवायचं आहे. तर या प्रक्रियेमध्ये या स्पर्धा परीक्षा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात की नेमक्या या स्पर्धा परीक्षा कुठकुठल्या स्वरूपाच्या असतात आणि तुम्ही कुठल्या परीक्षांसाठी तुम्ही मार्गदर्शन करता. स्पर्धा परीक्षा म्हटलं तर स्पर्धा परीक्षा हा एक असा भाग आहे की ज्याच्या माध्यमातून कोणताही विद्यार्थी ज्याला ती परीक्षा द्यायची आहे तो प्रशासनाचा भाग होऊ शकतो. प्रशासन म्हणजे काय मॅडम, जसं आपल्या घरातलं एक किचन असतं, किचन आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना जसं स्वयंपाक पुरवतं, तसं प्रशासन म्हणजे आपल्या जनतेला सेवा पुरवणारा एक किचन आहे. अगदी. आणि त्या किचन मधले स्वयंपाकी म्हणजे प्रशासन आहे, सगळ्या प्रशासनात काम करणारे लोक. बरोबर. आणि त्या ठिकाणी जे लोक अधिकारी म्हणून, कर्मचारी म्हणून काम करतात त्यांना निवडण्यासाठी ज्या तटस्थ संस्था आहेत, ज्याच्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आहे आणि राज्य लोकसेवा आयोग आहे, ज्याला आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणतो. बरोबर. मग शासन ज्या ज्या ठिकाणी सेवा पुरवतं त्या सर्व ठिकाणी मग सामान्यपणे ह्या प्रशासनातल्या कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. आणि केंद्रीय शासन जर असेल तर त्यांच्या निवड करण्यासाठी UPSC आहे आणि राज्य प्रशासन जे आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोग आहे. त्यामध्ये एक तिसरा अधिकाऱ्यांचा जो प्रकार आहे म्हणजे अखिल भारतीय सेवा, जे की 3 आहेत भारतामध्ये. एक म्हणजे भारतीय प्रशासनिक सेवा ज्याला आपण इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणतो. बरोबर. दुसरा इंडियन पोलीस सर्व्हिस, भारतीय पोलीस सेवा. आणि तिसरं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे भारतीय वनसेवा. यांची निवडसुद्धा UPSC करते, पण मात्र ते पूर्णार्थाने राज्याच्या सेवेत काम करतात आणि नंतर प्रतिनियुक्तीवर म्हणजेच डेप्युटेशनवर केंद्रामध्ये पण आपली सेवा देत असतात. देऊ शकतात. तर अशा प्रकारचं त्या परीक्षांचं स्वरूप आहे. आणि कोणताही सर्वसामान्य विद्यार्थी कोणत्याही कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमीतून तो आलेला असेल, फक्त त्याची पदवीचं शिक्षण झालेलं असेल, 21 वर्ष वय त्याचं पूर्ण असेल तर तो ती परीक्षा देण्यास पात्र असतो आणि प्रशासनाचा घटक होऊ शकतो. निश्चितपणे जेव्हा आपण म्हणतोय की ही मुलं पुढे जाऊन प्रशासकीय अधिकारी होणार, तुम्ही उदाहरण खूप छान दिलं एका किचनचं की त्याच्या हातात सगळं आहे आणि कोणाला काय पुरवायचंय, कुठल्या घटकाला काय पुरवायचंय हे इम्प्लिमेंटेशनची बाजू त्याच्या हातात आहे. तर अशा याला तो जो अधिकारी असेल त्याचे काही क्रायटेरियाज असतात की तो कसा असावा आणि मला वाटतं या परीक्षा त्या क्रायटेरिया फुलफिल करून घेतात. तर तुम्ही जसं म्हटलं की बेसिक पात्रता जरी ही अशी असली की 21 वय असेल किंवा ग्रॅज्युएशन त्याचं झालं असेल तरी सुद्धा तुमच्या मार्गदर्शनामध्ये जेव्हा तो तयार होतो या परीक्षेसाठी तर ती तयारी कशी असते. तर विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आता अनेक विद्यार्थ्यांना प्रशासनाची ओळखच नसते. अर्थात त्यामध्ये आपल्या पालकांची पण थोडीशी भूमिका चुकलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा कॉलेज जीवनात होतो किंवा हायस्कूलला होतो तेव्हा बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांना स्वतःच करावी लागायची. ते त्या प्रशासकीय कार्यालयात जावायचे
पण आता पालक जे आहेत ते मुलांना संधीच देत नाही, ते स्वतः सगळी सगळं कागदपत्र करून काढून घेतात. आणतात अगदी. आणि खरंय. त्याच्यामुळे प्रशासनापासून मुलं थोडी अनभिज्ञ होत आहेत. बरोबर. आणि ती अनभिज्ञ झाल्या कारणाने मुलांना हे नाही कळत की जिल्हाधिकारी साहेबांची भूमिका काय असते, तहसीलदारांची भूमिका काय असते, किंवा गावात तलाठ्याचा रोल काय असतो, काय असतो. हे पण विद्यार्थ्यांना माहीत नाही. आणि मग आम्हाला अगदी तिथून तयारी करून घ्यावी लागते. म्हणजे तलाठ्याची भूमिका काय असते, तहसीलदार कोण असतो, सरपंच काय असतो, हे सुद्धा ग्रामीण सांगावं भागातील लागतं. मुलांना सुद्धा माहीत नाही. शहरी भागातल्या मुलांची तर गोष्टच वेगळी आहे, बऱ्याच बरोबर. मुलांना माहीत नसतं. अर्थात सगळ्याच मुलांची ती परिस्थिती अशी नाही, पण बऱ्याच मुलांची. तिथून आपण असू विद्यार्थ्यांची शकते. तयारी सुरू करतो. मग त्यामध्ये प्रशासन जनतेला नेमक्या कोणत्या सेवा पुरवतं. मग समजा कृषी विभाग म्हटलं तर कृषी विभागामध्ये खतं येतात, किंवा आता हमी भावाची चर्चा कायम चालू असते. मग बरोबर. हमी भावाच्या संदर्भात किंवा कृषी प्रक्रिया उद्योग आहे. समजा आजची बातमी होती की टोमॅटो सरकार नाफेडच्या माध्यमातून आपल्या पुरवणार आहे. पुरवणार. बाजारभाव जे टोमॅटोचे नियंत्रित करायचे असतील तर स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांचं लक्ष त्या नाफेडकडे असलं पाहिजे. सरकारची बाजारभाव नियंत्रणासाठी काय भूमिका असते तिकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना त्या गोष्टी बघायला लावतो की बघा नाफेडचा रोल आला, नाफेड नेमकी कोणती भूमिका बाजारभाव नियंत्रित करण्यासाठी बजावते, टोमॅटोचे भाव वाढले म्हणजे नेमकं आपलं चलनवाढ कशी होते, काय झालं? एक गोष्ट वाढली तर म्हणजे बाकीच्या गोष्टींवर तिचा प्रभाव कसा पडतो, हे विद्यार्थ्यांना आम्ही समजावून सांगतो. आणि बरोबर. पुढे मग प्रशासनात गेल्यावर त्यांनी नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे आणि जनतेला सुविधा आणि जनतेसाठी कार्यक्षम प्रशासन देता येईल यासाठी आम्ही त्यांची तयारी करून घेत असतो. क्या बात आहे. म्हणजे नुसतं सिलॅबस नाही की हे सिलॅबस आहे याचा रट्टा मार आणि परीक्षा दे, हो, हो. असं न करता त्याची पूर्ण तयारी करून घ्यायची, त्याची मानसिकता बरोबर, बनवायची, हं. त्याचा जो नॉलेज बेस आहे तो वाढवायचा आणि आपण कशात जातोय हे आपण सजगपणे निवडतोय की नाही हो, याची हो. सुद्धा त्याला ओळख करून द्यायची. ही प्रक्रिया तर खूपच छान आहे सर, तुम्ही जी सांगताय की तुम्ही जी अवलंबली आहे ती. बरोबर. पण आजकाल एक असा ट्रेंड झालाय, म्हणजे पूर्वी आपण एवढा बघत नव्हतो, पण तुमच्या अनुभवातनं तुम्ही मला सांगू शकता की आजकाल प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलांनी कलेक्टर व्हावं हो बरोबर. किंवा पोलीस अधिकारी व्हावं, आणि तसंच बीज त्या मुलाच्या मनात रोवलं जातं. त्या मुलाचा कल आहे का नाही, त्याची कपॅसिटी आहे का नाही, किंवा त्याला खरोखरच ते करायचं आहे का नाही. कारण एखाद्याला म्युझिशियन व्हायचं असेल, एखाद्याला लेखक व्हायचं असेल, एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल, पण तरी सुद्धा आपण त्याला सांगतोय की नाही तुला हेच करायचंय. तर मुळात असे विद्यार्थी वाढलेत का, बरोबर. म्हणजे पालकांच्या अपेक्षा वाढल्यात का, आणि असे जेव्हा मुलं विद्यार्थी तुमच्याकडे येतात तर त्यांना हाताळण्याची काही वेगळी सचोटी आहे का? हे खरं आहे. ऑलमोस्ट प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला मुलगा सनदी सेवेत म्हणजे IAS व्हावा, IPS व्हावा, बरोबर. किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये डेप्युटी कलेक्टर व्हावा. फार कमी पालकांना वाटतं की आपला मुलगा उद्योजक व्हावा. हो. आपल्या क्लासमध्ये जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा साधारणपणे 40-50% विद्यार्थी असे असतात की ते स्वयंप्रेरणेने आलेले असतात. पालकांनी किंवा कोणी नातेवाईकांनी सांगितलं म्हणून नव्हे, पण त्यांना वाटलं की त्यांच्यामध्ये तो ॲप्टिट्यूड आहे आणि आपण करू शकतो, जाऊ शकतो, तर मग ते बरोबर. विद्यार्थी येतात. पण काही विद्यार्थी येतात आणि त्यांना सामान्यपणे ती दिशाच नसते किंवा त्यांचं काही ठरलेलं पण नसतं, पण मात्र अवतीभोवतीचं वातावरण बघून मग त्यांनाही त्यांचा शोध घ्यायला ते सुरू करतात की आपण कुठे फिट बसू शकतो. बरोबर. आणि मग काही विद्यार्थी नंतरच्या काळात त्यांचं करिअर त्या ठिकाणी डिसाईड पण करतात. पण एक असा वर्ग असतो की तो ते सगळं पाहून घेतो, अभ्यासतो, त्या UPSCच्या ज्ञानाची त्याला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात म्हणजे मदत होते. नक्कीच मदत पण होईल. मात्र तो तिथेच ठरवतो की नाही हे आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसं फील्ड नाहीये. मग बरेच विद्यार्थ्यांनी ठरवलं की त्यांनी उद्योजक व्हावं UPSCचा अभ्यास करतानाच. काहींनी ठरवलं की त्यांनी उदाहरणार्थ राजकारणात जावं. आमचे 4-5 विद्यार्थी राजकारणात पण गेले. चला म्हणजे आता आपल्याला प्रशासनात याचा त्यांना चांगलाच उपयोग होईल. चांगला उपयोग होतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून सुरुवात केली, असे पण लोक आहेत. पण पालकांची भूमिका ही आहे हे खरं आहे. पण मला ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून हे सांगावं असं वाटतं की तुम्ही शेंगदाण्याला किती जरी खत टाकलं, पाणी टाकलं, तरी शेंगदाणा हा काही बदाममध्ये कन्वर्ट होणार नाही. म्हणजे तो मोठा होईल आकाराने फार झालं तर. बरोबर. म्हणजे शेंगदाण्यामध्ये ते जीन्स असल्याशिवाय बदामाचे तरच तो बदाम होईल, अन्यथा होणार नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की पालकांनी आपल्या पाल्यामध्ये त्या संस्कारांचं रोपण केलं पाहिजे की ते त्या मुलामध्ये भविष्यात पाहतात. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ जर आपला मुलगा प्रशासकीय अधिकारी व्हावा असं वाटत असेल तर मग त्या मुलामध्ये प्रशासनिक कौशल्य आपण पालकांनी इम्बाईब केली पाहिजेत. बरोबर. जेणेकरून त्याचं स्वरूप तसं बनेल, त्याची अँबिशन तशी डेव्हलप होईल. तसं एक्सपोजर म्हणजे तुम्ही त्याला आयसोलेटेड ठेवून सगळं त्याच्यासाठी करून देऊन आणि तुम्ही त्याच्याकडनं IAS होण्याची अपेक्षा करणार
तर तो हा त्या मुलावर अन्याय असेल असं अन्याय. मला वाटतं. अगदी खरंय तुम्ही म्हणजे, म्हणतात सर, हे मला वाटतं पालकांनी जरूर याची नोंद घ्यावी की आपल्याला जर का आपली स्वप्न मुलांमध्ये बघायची असतील तर तसं त्यांना वातावरण देणं, बरोबर. तसं पोषण देणं, तशी त्यांना एक्सपोजर्स देणं, आणि मग त्यांना तशी संधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा फार महत्वाचं बरोबर. राहील. आणि त्याच्यात मुलांचं योगदान सुद्धा खूप महत्वाचं बरोबर, ठरेल बरोबर. की मुलांची मानसिकता तशी तयार करणं. तयार व्हायला सर, पण जसं आता तुम्ही बोलताय, म्हणजे मला हे तुम्ही बोलत असताना जाणवतंय की एक अधिकारी बनायची प्रक्रिया बरोबर. ही ग्रॅज्युएशन नंतर नाही होत, बरोबर, ती सुरुवातीपासून ती अगदी लहानपणापासूनच व्हायला पाहिजे. ज्या मुलाने कधी आपल्या आईला मदत केली नाही, वडिलांना मदत केली नाही, कधी बाजार करून आणला नाही, कधी आईला दवाखान्यात नेलं नाही, कधी कुठल्या घराच्या एक जबाबदारी पार पाडली नाही, तुम्ही कसं विचार करू शकतात की हा मुलगा पुढे भारतीय प्रशासनिक सेवेत जाऊन हा समाजाच्या जबाबदाऱ्या पार पाडेल? ती कुटुंबातूनच ती प्रक्रिया सुरू झालेली असते. सुरू व्हायला पालकांनी ते पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. अगदी खरंय. म्हणजे अधिकारी होण्याची ही प्रक्रिया जी आहे ती बालपणापासून रुजवायला पाहिजे, ती जोपासायला पाहिजे आणि तशी सवय किंवा तशी विचार करण्याची पद्धती त्या मुलामध्ये डेव्हलप बिंबवली करणं पाहिजे. गरजेचं आहे. सर, इथपर्यंत आपण आलो की मुलांनी हे निवडलंय करिअर आणि आपण त्या ह्याच्यात आलोत. बरोबर. आपण असंही म्हणतोय की गेले काही वर्ष ही याची जी काठिण्य पातळी आहे, म्हणजे बरोबर. लेवल ऑफ कॉम्पिटिशन आहे, डिफिकल्टी आहे, बरोबर. ती या UPSC आणि MPSC परीक्षांची वाढत जाते. बरोबर आहे तर मॅडम. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे मॅडम की प्रशासनच आपलं खूपच आता व्यापक होत आहे, बदलत आहे. आणि पूर्वी लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या गरजा पण कमालीच्या बदललेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाला ती कात टाकावी लागते, जुनं स्वरूप बदलून नवं स्वरूप धारण करावं लागतंय. तर तुम्हाला प्रशासनामध्ये पण असे अधिकारी आणावे लागतील की जे बदलत्या काळानुरूप लोकांच्या त्या गरजा ज्या आहेत ते पूर्ण करू शकतात. पूर्वीचा अभ्यासक्रम आपल्याला स्वाभाविकपणे बदलावा लागेल, तो बदलत्या गरजा लोकांच्या विचारात घेऊन त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल आणि अनायास परीक्षेच्या पद्धतीमध्ये पण त्याच्यामुळे बदल करावे लागतील. आत्ता पूर्वीची प्रशासनिक पद्धती जी होती त्याचा विचार करून ज्या प्रश्नपत्रिका बनायच्यात त्या बऱ्याच वेळा रट्टा मारण्यासारख्या असायच्या किंवा पारंपरिक ज्ञानावरच आधारलेल्या असायच्या. पण तुम्ही जर का आता क्वेश्चन पेपर पाहिल्यात तर त्या पूर्ण बदलत्या प्रशासनिक पातळीवर असतात. खरं म्हणजे लोक म्हणतात की ती प्रशासनिक पद्धती परीक्षा पद्धती अवघड झाली, पण मला वाटतं की ती अवघड नाही झाली. जर विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच प्रशासनाकडे डोळस नजरेने पाहिलं तर त्यांना त्या प्रशासनातल्या सगळ्या गोष्टी प्रश्नपत्रिकांमध्ये दिसतील आणि समाजात जर त्यांनी थोडंफार कंट्रीब्युशन दिलेलं असेल तर मला वाटतं त्यांना ते पेपर अवघड नाही जाणार. उलट ते म्हणतील की अरे हे तर आपण खूप चांगल्या प्रकारे सोडू शकतो. केलेलं होतं. म्हणजे नेहमी जसं म्हटलं होतं की एक चायनीज सायंटिस्टचं असं म्हणणं होतं, द ओनली थिंग टू डू इज डू. Yes. आणि जर का त्यांनी हे डुईंग आधीपासूनच केलं सुरुवातीपासून ठेवलं तर मला वाटतं मग त्याच्यात येणारे सगळे चॅलेंजेस आहेत बरोबर. हे खूप सहजपणे आपण पार पाडू शकतो. सर, तरी सुद्धा म्हणजे आपण म्हटलं की आता प्रशासनाच्या गरजा बदलत आहेत किंवा त्याचं परीक्षेचं स्वरूप बदलत आहे, तरी सुद्धा या परीक्षेला खूप मोठा सराव लागतो, खूप अभ्यास लागतो. बरोबर. तर तुम्ही काय असं विद्यार्थ्यांना सांगाल की या परीक्षेचा अप्रोच कसा असावा, त्यांनी या परीक्षांकडे कसं बघावं? ह्या परीक्षांचा जर म्हटलं मॅडम तर अभ्यासक्रम हा आज सच अवघड नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही BSCच्या पदवीला जो अभ्यासक्रम आहे, कॉमर्सला जो अभ्यासक्रम आहे पदवीसाठीचा, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सोपा अभ्यासक्रम हा आहे. फक्त त्या अभ्यासक्रमाचं स्वरूप थोडंसं मोठं आहे, व्यापक आहे. आणि दुसरा, ह्या परीक्षा अवघड असण्याचं कारण हे आहे की ही परीक्षा देशभरातून होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि तिसरं एक कारण असं आहे की तुम्ही अकॅडमिकमध्ये 40 मार्क मिळवले कुठल्याही विषयात की तुम्ही पास असतात. कदाचित कॉमर्समध्ये विद्यापीठामध्ये कदाचित एखाद्या वर्षी एकही विद्यार्थी नापास होणार नाही, फेल होणार नाही, कारण सगळ्यांनी 40 मार्क मिळवले सगळे पास होतील. पण ह्या स्पर्धा परीक्षांचं एक वेगळं रूप असं असतं की इथे जेवढ्या व्हॅकन्सीज आपल्याला फिलअप करायच्या आहेत तेवढ्याच लोकांना सिलेक्ट केलं जातं, म्हणजे स्टॉपचेच लोक घेतले जातात. म्हणून मग ती परीक्षा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ती काठिण्य पातळी अवघड आहे किंवा पण मात्र तसं पाहिलं तर परीक्षा अवघड नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की सुरुवातीपासूनच ह्या परीक्षांच्या तयारीची म्हणजे सुरुवात केली पाहिजे. साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष तरी विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे. परीक्षांच्या प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक अभ्यासल्या पाहिजेत आणि त्या परीक्षांमध्ये ज्या विचारल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्यांची परिपूर्ण तयारी करून ठेवली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मी जसं सुरुवातीपासून म्हटलं की आता जो खऱ्या अर्थाने सामाजिक भूमिका निभावेल, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरुवात करेल, त्याला कळायला पण लागेल की आपल्या प्रश्नपत्रिकांमध्ये पुढे काय प्रश्न येऊ शकतात. म्हणजे कुठेतरी त्याचं व्यक्तिमत्व हे सुद्धा त्या परीक्षेच्या चाचणीवर विकसित करायला पाहिजे. किंबहुना त्याच्या
त्याचं पुढचं काम काय आहे त्या बरोबर. पद्धतीने त्यांनी त्याचं व्यक्तिमत्व विकसित करायला पाहिजे. सर, हे करताना जसं एक रिटर्न एक्झाम आहे, म्हणजे 3 टप्पे असतात, एक प्रिलिम्स आहे, एक बरोबर. मेन्स आहे आणि मग इंटरव्ह्यू आहे. थोडं ते विद्यार्थ्यांना ज्यांना मार्गदर्शन आपण करू इच्छितो यांना सांगा की प्रिलिम्सची परीक्षा काय असते किंवा मेन्समध्ये तुम्हाला कसे विषय निवडावे बरोबर. लागतात. पूर्वपरीक्षा जर म्हटली मॅडम केंद्रीय लोकसेवा आयोगाची, तर एवढ्या 10-12 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं थोडंसं अवघड असतं आणि त्यात बरेचसे गांभीर्य नसलेले लोक पण असतात. मग आपण ज्यांना गांभीर्य आहे त्या परीक्षेबद्दल, तर त्या लोकांचीच आपल्याला निवड करायची असते, म्हणून आपण एक चाळणी परीक्षा घेतो. बरोबर. आणि पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा होते, म्हणजे कशी की 2 पेपर घेतात. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह टाईप पॅटर्न असतो. एका दिवसात 2-2 तासाचे पेपर होतात, 200-200 मार्कांचे. त्या पेपरमधून जे लोक क्वालिफाय होतील ते लोक पुढे मेन्स एक्झामला जातील. आणि त्या पेपरमध्ये जो सिलेबस असतो तो आपल्याला ग्रॅज्युएशनपर्यंतचा सिलेबस असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमी, जनरल सायन्स, इन्व्हायरमेंट, हे विद्यार्थ्यांनी जे 10वी-12वी पर्यंत अभ्यासलेले विषय तेच विषय असतात. आणि सामान्यपणे मे महिन्यामध्ये, म्हणजे पुढच्या वर्षाची परीक्षा 26 मेला होणार आहे, त्या मे महिन्यामध्ये 26 मेला जी परीक्षा होईल त्या परीक्षेमधून जे लोक पास होतील ते मेन्सला जातील. आणि पास करण्याची पद्धत त्यांची कशी असते, जर समजा 1000 लोकांसाठी जागा असतील तर ते 15 टाइम्स ते मेन्स एक्झामसाठी घेतात. म्हणजे मग 15,000 मुलांना पास करतील, तर मग 15,000 कोणत्या मुलांना पास करतील, तर प्रत्येक संवर्गासाठी किंवा रिझर्वेशन जसं आहे त्या प्रत्येक वर्गासाठी 15-15 पटीने घेतील. म्हणजे जनरल कॅटेगरीचे 15 टाइम्स घेतील, एससी कम्युनिटीचे, एसटी कम्युनिटीचे. मग मेन्स एक्झाम जी होईल, मेन्स एक्झाममध्ये तुम्हाला तुमचा तो ॲप्टिट्यूड तपासला जाईल. प्रश्न असे देतील की, आता उदाहरणार्थ त्यांनी एक प्रश्न असा विचारला होता मागच्या काही वर्षात की हडप्पा संस्कृतीची जी बांधकामाची पद्धत होती त्या बांधकामाच्या पद्धतीचा आणि आत्ताच्या बांधकाम पद्धतीचं कंपॅरिझन करा, आणि तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्याकडून आपण आजच्या काळासाठी काही बोध घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला नुसतं हडप्पाचं कन्स्ट्रक्शन जाणून चालणार नाही, तर वर्तमानामध्ये ज्या कन्स्ट्रक्शनच्या पद्धती आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आणि आजच्या समाजाला त्याची काय गरज आहे हे पण म्हणजे तेव्हाचा अभ्यास आत्ताच्या कसोटीवर तुम्ही यूज करायचा आहे. म्हणजे आत्ता वर्तमानपत्रात घडणाऱ्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणं, तो अभ्यास ह्या समस्यांना कसा उपयुक्त ठरू शकतो ते पाहणं, यावर तो मुख्य परीक्षेचा पॅटर्न येतो. आणि मग तुम्ही मुख्य परीक्षा वर्णनात्मक पेपर लिहिलेत की पुढे तुम्हाला मुलाखतीला बोलवतात, आणि मुलाखतीला एकूण जागांच्या 2.5 पटीने मुलं बोलवतात. मग साधारणपणे जर 1000 जागा भरल्या जाणार असतील तर 2,500 लोकांना मुलाखतीसाठी बोलवतात. आता मुलाखतीमध्ये कसं असतं की तुमचं ॲप्टिट्यूड लेखी परीक्षेमध्ये तपासला गेलेला असतो, पण तरी तिथे तुम्ही काही प्रमाणात मॅनिप्युलेट करू शकतात स्वतःला. पण ज्या गोष्टी तुमच्या लिडरशिपच्या असतील रिअल सेन्समध्ये, किंवा एक तुमचा रॅडिकल अप्रोच असेल, किंवा तुमचा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा सोशल रिस्पॉन्स असेल, तो कळत नाही बऱ्याच वेळा लेखी परीक्षेमधून. तो वास्तविक दृष्टीने जाणून घेण्यासाठी मुलाखतीला तुम्हाला बोलवतात. मुलाखत घेणाऱ्यांचा उद्देश तुम्हाला रिजेक्ट करण्याचा नसतो, तर तुमच्यामध्ये ह्या काही गोष्टी ज्या की त्या प्रशासनासाठी आवश्यक आहेत त्या आहेत की नाही हे तपासून पाहायचं असतं. आणि बऱ्याच वेळा तुम्ही जर त्या भूमिकेत फिट बसताय असं त्यांना वाटायला लागलं ते तुम्हाला जास्त तपासतात, जास्त मग तुम्हाला प्रेशराईज करतात, जास्त पिळतात. खरं तर तुम्ही मनातल्या मनात लाडू फोडून घ्यायला पाहिजे की हा सिलेक्शन होत आहे असं. कारण आपण तीच गोष्ट जास्त तपासून पाहतो जी घ्यायचीच नाही, तिला कदाचित आपण जास्त तपासत पण नाही. बरोबर. मग ते तसं स्वरूप असतं तिथे. अगदी खरंय. म्हणजे तुम्ही अगदी सरळ सोप्या साध्या भाषेत या परीक्षा कशा आहेत आणि त्याची कशी तयारी करावी किंवा त्याची मानसिकता कशी बाळगावी, त्याच्यात पालकांचा मुळात रोल लहानपणापासून काय असावा हे खूप छान विस्तृत सगळं समजावून सांगितलं. शेवटी असं पण म्हटलं जातं की दिस इज तुमच्या अभ्यासाचा म्हणजे विषयाची तर ही परीक्षा आहेच आहे, पण ही तुमच्या मानसिकतेची पण परीक्षा आहे. इट इज अ माइंड गेम. तयारीच मुळात इतक्या वेगवेगळ्या विषयांची करावी लागते मॅडम. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जॉग्रफी, हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटी इतक्या MA ला जो अभ्यासक्रम असतो त्या पातळीचा अभ्यासावा लागतो. बरोबर. आणि हे सगळं तुम्हाला असं मॅनेज करावं लागतं जसं काही एखादा IAS ऑफिसर सगळं प्रशासन मॅनेज करतो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही परीक्षेची तयारी करताना ती रंगीत तालीमच असते IAS होण्याची, IPS होण्याची. आणि म्हणून या परीक्षेच्या माध्यमातून पुढे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतो. भले तो IAS IPS जरी नाही झाला, पण व्यक्तिगत जीवनामध्ये त्याला त्या परीक्षेच्या ज्ञानाचा अभ्यास फायदा होतो. इतर परीक्षांमध्ये त्याला यश मिळवता येतं.
बरोबर. म्हणजे सर मला असं वाटतं की तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडतायत की सगळेच मुलं कदाचित IAS IPS होणार बरोबर. नाही आहेत आणि दॅट इज ओके. जे झालेत त्यांचं कौतुक आहे, पण जे झाले नाहीत त्यांच्यासाठी ही तयारी, हा अभ्यास, हा सुद्धा त्यांना माणूस घडवण्यामध्ये कुठेतरी खूप बरोबर. मोठं योगदान देणार आहे. त्याच्यामुळे या प्रक्रियेतनं ज्याला इच्छा आहे किंवा ज्याला वाटतंय त्यांनी जायला हरकत नाही. मात्र नाउमेद कोणी होऊ नये, कारण की त्याच्या समोर अनेक पर्याय आहेत. त्याची पुंजी बांधली गेलेली आहे या अभ्यासक्रमातनं आणि त्याच्याकडे पर्याय खूप आता अवेलेबल आहेत. त्या पर्यायासाठी ही त्याची सगळी मेहनत तो वापरू शकतोय. सर, अतिशय सहज सोप्या भाषेत जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही सगळा जो असा आपल्या भोवती एक खूप मोठा बागुलबुवा किंवा बाऊ असतो, एक भीती असते या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची, ती तुम्ही खूप सोपी करून ठेवली की इतकी फॅक्च्युअल आहे की हे असं केलं तर असं आहे आणि त्याची अशी मानसिकता बाळगली तर त्याचा अप्रोच असा होऊ शकतो. तर या पद्धतीने मला असं वाटतं पालकांनी, विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेकडे बघायला हरकत नाही. शेवटी हे विद्यार्थी कोण आहेत, तर ते आपल्याच आजूबाजूचे आहेत, ज्यांची मेहनत घ्यायची तयारी आहे, ज्यांना काहीतरी ध्येय आहे आणि ते ध्येय यशस्वीरित्या त्यांना साकार करायचंय. बरं, ते का करायचंय, तर ते नुसतं स्वतःसाठीच नाही. हे तर वेगळी आहे की तुम्ही अधिकारी झाल्यावर तुमचं स्वप्रतिमा, तुमचं सेल्फ एस्टीम हे सगळं बदलणार आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा खूप जास्त जे मला वाटतं याचा आउटकम आहे की तुम्हाला त्या प्रशासकीय सेवेत राहून त्या समाजाचं योगदान तुम्हाला त्या समाजाला देता येईल आणि राष्ट्र उभारणीमध्ये तुमचा हातभार लागू शकतो. ही मोठी ध्येय जर का डोळ्यासमोर ठेवलीत तर मला वाटतं प्रेरणा जास्त मिळेल आणि ती जास्त प्रेरणा मिळाली तर मात्र मेहनत त्या दृष्टीने जास्त होऊ शकेल. सगळ्या जे विद्यार्थी पालक आहेत की ज्यांना या स्पर्धा परीक्षांकडे बघायचंय किंवा हा पर्याय निवडायचा आहे, त्यांना मला असं वाटतं आजचं हे सरांचं मार्गदर्शन हे निश्चित उपयोगी पडेल. सर, खूप सारे धन्यवाद. मी कायम तुमच्या बाबतीत हेच ऐकलंय की तुम्ही ज्या पद्धतीने मुलांना मोटिवेट करता, तुमच्याकडे येणाऱ्या ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, तर त्या मुलांना अपयश असं दिसत नाही, कारण की वेगवेगळ्या फील्ड्समध्ये त्यांना नेहमीच सक्सेस मिळतं, नेहमीच यश दिसतं. म्हणजे अगदी तुम्ही जसं उदाहरण दिलं की एखादा पॉलिटिशियनही चांगला बनतो, तर यश मात्र निश्चित मिळतं. तर असं तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या मुलांना हे यश मिळण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. देशदूतच्या माध्यमातून मला पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही संदेश देता आला, 2 गोष्टी सांगता आल्यात, म्हणून मी देशदूत परिवाराचे आपले खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच सर.